राजगडला जाण्याच्या दिशेने आम्ही इथं आहोत. को पायलट प्रवीण, को पायलट मागं आमच्या दोघांच्या सौभाग्यवती आणि राजगडचं असं निसर्गरम्य वातावरण. राजगड लोकेशनला आम्ही आहोत. तुम्ही बघू शकता खूपच निसर्गरम्य वातावरण आहे. सोबत आमच्या सौभाग्यवती वहिनी साहेब आणि तिकडं मास्टर माइंड फोटोग्राफर प्रवीण भिलेगावकर या सर्वांदेखत एक छान अशी एक वीकेंड ट्रिप आम्ही अरेंज केलेली आहे. आत्ताच पावसाचं आगमन झालं होतं. पावसाला पाहून आम्ही थांबलो होतो. पाऊस आम्हाला पाहून या ठिकाणी आम्ही राजगडच्या रस्त्यावर आहोत आणि आमच्या सौभाग्यवती गाडीत आहेत आणि आम्ही खूप छान अशा निसर्गरम्य ठिकाणी थांबलो आहोत. इथं तांदळाची शेती चालते आणि छोटे छोटे ट्रक वापरत लोक वेगवेगळी शेती करतात. आम्ही इथे जुलै महिन्यात आलेलो आहोत त्यामुळं निसर्गाने सगळीकडे हिरवा रंग पसरवला आहे. रोड ठीकठाक आहे, एवढाही चांगला म्हणता येणार नाही, पण तुम्ही इथे वन डे ट्रिप काढू शकता. हे पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पावसात अशी चिंब भिजताना असं झऱ्याच्या सानिध्यात जरा कसं दाखवायचं आता तिकडं चालावं लागेल तसं. या बघतोय मी तू येतोय की नाही. आता व्हिडिओ मध्ये कळून जाईल ना. चल चल भिजलेलाच इथे ऑलरेडी. चल आपल्याकडे राय रे वेगळं. चल चला मी चाललो ना. तुम्ही माझा फोटो काढा. आणि प्रवीण इथं डेअरिंग करताना या ठिकाणी धबधब्याच्या बरोबर बाजूला आम्ही इथं आहोत. तुम्ही इथं बघू शकता एवढं थोडंसं चढून आम्ही आलेलो आहोत. इथे खूप सारं पाणी आहे. इथे राजगड इथून पुढे चालायला भारी वाटेल असं आमच्या सभापतीचं म्हणणं आहे. त्याचं कारण आपण विचारून घेऊयात. मॅडम काय कारण असू शकतं पुढे जाताना भारी वाटेल असं? तुम्ही जर तिकडे दाखवा, तुम्हाला सगळीकडून पायवाटे आणि एका बाजूनी दरी आहे. तुम्हाला पुढच्या डोंगराचा पूर्ण व्ह्यू मिळतो. बरोबर. चालायला तुम्हाला बोर नाही होणार एवढंच. बरोबर आहे. चालायला बोर नाही होते. खूप महत्त्वाचा मुद्दा मॅडमने मांडलेला आहे. प्रवीण भिलेगावकर साहेब आमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आम्ही म्हणतो हे तुम्ही बघा किती भारी आहे. हे तुम्ही बघा, हे शूट करू नका. अच्छा बघायला सांगताय तिथे शूट करू नका असं म्हणतायत. हे बघा तुम्ही. काय याच्या मागे काय मुद्दा आहे का सर? शूट करू नका म्हणजे काय? म्हणजे काय म्हणायचं काय आपल्याला? हे तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तुमचा काही मुद्दा असू शकतो का? येस येस येस. किती छान आहे. थांबण्याचं एक किती छान आहे. हे बघा तुम्ही. तो डोंगर, हा डोंगर आणि हा डोंगर हे सगळे कनेक्टेड आहेत. हा कनेक्टेड आहेत. वा काय मुद्दा आहे. म्हणजे यांचे भावकीचे नाते असं यांचं म्हणणं आहे. कनेक्टेड आहेत.
आणि खूपच छान असं नातं इथं प्रवीण सरांनी सांगितलेलं आहे. आपण बघू शकतो. मित्रांनी ऑलवेज कनेक्टेड राहिलं पाहिजे. मित्रांनी कनेक्टेड राहण्याचा हा जो मुद्दा आहे हा अक्षयला संबोधला गेलेला आहे, कारण की तो आलेला नाही आहे. त्यानंतर आपण बघू शकता ही ब्रँडेड पायवाट आहे, ही शिवाजी महाराजांच्या काळापासून अशीच आहे. धबधबा बघितला का? तो धबधबा, तो एक धबधबा, ढगाकडे बोट करायला तो एक धबधबा. खाली कर बोट. हा असं. थोडासा पाऊस कमी झालेला आहे. तुम्ही बघू शकता अतिशय खतरनाक चढण इथं आहे. खालून पण आम्ही बरीच मेहनत करून वर आलेलो आहोत. खूप जोरात वाहणारं पाणी आणि अतिशय जीवघेणा चढ दोन्ही पार करत आम्ही इथं चाललेलो आहोत. सुंदर आणि निसर्गरम्य राजगडाच्या मागच्या बाजूला आम्ही इथं आलेलो आहोत. राजगड चढून इकडे बघा, आम्ही राजगड चढून मागून उतरून आता खाली बसलेलो. अच्छा, हा, हे एक मॅडमने खूप चांगलं बोललेले आहे. आणि हे आताच राजगडावर उतरलेले, हे आता राजगडावरून आलेले आमच्या मागून. आम्ही आधी पोहोचलोय, ते आता आले. खूपच थकलेल्या परिस्थितीत घोडे विकून पडत रखडत आले. राहू द्या, इथे खालीच आहे. इथे बांबूचे आणि इतर झाडं, एक छोटीशी झोपडी आणि खूप छान असं वातावरण. राजगडाच्या पायथ्याशी आपल्याला ह्या काही निसर्गरम्य गोष्टी बघायला भेटतील. राजगडाच्या पार्किंग जवळ या ठिकाणी असे तज्ज्ञ वितज्ञ सर्व लोक बेडकाच्या आयुष्यावर चर्चा करत आहेत. आणि आता प्रवीण सर आपल्याला त्याच्या भविष्याबद्दल थोडंसं सांगतील. सर, याच्या भविष्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? बाहेर नाही. राजगडाच्या पायथ्याशी आम्ही आहोत. अतिशय छान असं वातावरण.